आदित्य ठाकरे देखील खासदारांवर नाराज आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। खासदारांनी आपल्या समस्या उद्धव ठाकरे यांच्या समोर मांडल्यात। जिल्हा परिषद निवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षातल्या मोठ्या नेत्यांकडून पाठबळ मिळालं नाही। उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेमुळे मुंबईत अडकून पडले होते, मात्र आदित्य ठाकरे आणि इतर मोठ्या नेत्यांनी मुंबई बाहेर पडायला हवं होतं असं मत व्यक्त करत आदित्य ठाकरेंनी आता महाराष्ट्रात फिरावं अशी विनंती खासदारांनी केली। त्यामुळे आदित्य ठाकरे खासदारांवर नाराज असल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे। आदित्य ठाकरे खासदारांवर या बैठकीमध्ये नाराज असल्याचं समजतंय। आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रभर फिरावं, त्यांनी महाराष्ट्र दौरा करावा, महाराष्ट्रामध्ये त्यांचे दौरे व्हावेत अशी इच्छा काही खासदारांनी व्यक्त केली। मात्र त्यानंतर आता आदित्य ठाकरे नाराज असल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे। नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुका असतील, महापालिकेच्या निवडणुका असतील, यामध्ये उद्धव ठाकरे हे मुंबई महापालिकेच्या एकूणच प्रचारामध्ये मुंबईमध्ये अडकून पडले होते। संपूर्ण निवडणुकीचा प्रचार ते सांभाळत होते। मात्र उद्धव ठाकरे वगळता आदित्य ठाकरे किंवा शिवसेना ठाकरे पक्षातल्या इतर नेत्यांनी, इतर महत्त्वाच्या नेत्यांनी मुंबई बाहेर पडायला हवं होतं। शिवसेना ठाकरे पक्षाच्या प्रचारासाठी त्यांनी मुंबई बाहेर पडणं आवश्यक होतं असं देखील मत या बैठकीमध्ये खासदारांनी व्यक्त केलं असं समजतंय। आणि त्यानंतर आता आदित्य ठाकरे यांनी बाहेर पडावं, महाराष्ट्रभर त्यांनी दौरा करावा अशी देखील विनंती काही खासदारांनी आदित्य ठाकरे यांना केलेली आहे असं समजतंय। त्यामुळेच आदित्य ठाकरे हे खासदारांवर नाराज आहेत असं देखील सूत्रांनी सांगितलेलं आहे। उर्वशी खोना आमच्या प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत थेट जोडल्या गेलेल्या आहेत, त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊयात। उर्वशी, आपण पाहतोय शिवसेना ठाकरे पक्षाच्या खासदारांची जी महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे त्यामध्ये अनेक घडामोडी घडल्यात असं समजतंय। प्रियंका चतुर्वेदी एकीकडे नाराज झाल्याचं समजतंय, तर दुसरीकडे आदित्य ठाकरे हे देखील खासदारांवर नाराज आहेत। कारण आदित्य ठाकरे यांनी आता बाहेर पडणं गरजेचं आहे। मुंबई बाहेर पडून महाराष्ट्रभर त्यांनी दौरे करावेत, पक्षाचा प्रचार करावा अशी खासदारांची इच्छा आहे। मात्र हे आदित्य ठाकरे यांना पसंत पडलं नाही आणि त्यामुळे ते नाराज झालेत असंही समजतंय। नक्कीच आपण ज्या प्रकाराने आता ऐकतो आहे की आणि सूत्रांकडून आपल्याला जी माहिती कळाली आहे ते म्हणजे हेच की खासदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे जेव्हा ॲड्रेस करत होते तेव्हा प्रियंका चतुर्वेदी यांनी विरोध आपला दर्शवला आणि सांगितलं की ज्या प्रकाराने संजय राऊत यांनी शरद पवारांचं नाव घेतलं त्याचा विरोध करता जे आहेत प्रियंका चतुर्वेदी यांनी दाखवलेलं आणि ते नाराज झाले असंही समजून येत आहे। इतकंच नव्हे तर सगळ्या खासदारांच्या ही बैठक जी झाली, मुंबईत जी बैठक झाली त्याआधी पहिले आपण जर बघितलं तर इथे दिल्लीत बैठक झालेली संजय राऊतांच्या निवासस्थानी आणि तिथे खासदारांनी व्यक्त केलेलं की कशा प्रकाराने सगळ्या ज्या निधी आहेत ते मिळत नाही कुठे कुठे। आणि इतकंच नव्हे तर पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे जर त्यांना स्वास्थ्याच्या स्ट्रेन्स असतील आणि ते कुठे बाहेर निघू नाही शकत तर युवा नेता म्हणून आदित्य ठाकरे यांनी स्टेप आउट करावं, यांनी बाहेर पाऊल, मुंबईच्या बाहेर पाऊल ठेवून महाराष्ट्रभर फिरावं हे कुठे ना कुठे जे आहे खासदारांनी व्यक्त केलं आणि सांगितलं। आणि त्याच संदर्भात जे आहे आपण जर बघितलं तर आदित्य ठाकरे यांनी जेव्हा खासदारांची बैठक मुंबईत झाली तिथे त्यांनी जो आहे आपला राग दाखवला, राग आणि कुठेही कोणत्याही खासदारांशी संवाद न साधता जे आहे ते तिथे बसले होते असं सूत्रांकडून कळालं आहे आपल्याला। म्हणजे नक्की ओव्हरऑल जर बघितलं तर मुंबईच्या बैठकीत नाराज नाट्य हा पूर्णपैकी उघड झाला आहे खासदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंच्या दरबारी असं समजून येतं। निश्चितच उर्वशी, आपण पाहतोय झी24 तासवर देखील या बैठकीची ही सगळी इनसाइड स्टोरी आपण दाखवते। त्यामुळे आता इतक्या मोठ्या प्रमाणात जर नाराजी असेल तर आता हे नाराजी नाट्य रोखणं हे देखील उद्धव ठाकरेंच्या समोरचं एक मोठं आव्हान असणार आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।